तर सकाळचे वाजलेले आहेत 7:30 आणि मी टाकावले शेतामध्ये गोरी. तर सध्या शेतीची कामं चालू आहेत. तर गोरी म्हणजे माहिती असेल शेणखत वगैरे त्याच्यापासून गोऱ्या वगैरे हे करतात ते. आणि शेण पावसाळाभर जे टाकून ठेवतात एका ठिकाणी त्यामुळे ते कुजवतं आणि ते शेतामध्ये पसरवतात. शेतकरी त्यांना काय सांगायची गरज नाही, त्यांना माहितीच आहे. तर तेच शेतामध्ये मी गोणीतनं घेऊन आलो आहे. तर त्यासोबतच आम्ही काजीच्या बिया काढणार आहेत मग आमटीसाठी. म्हणजे तिची भाजी किंवा आमटी एकदम झक्कास होते. मला वाटते महाग असतील, मी कधी विचारलं नाही कारण आमच्याकडे जास्त कोणी विकत वगैरे नाही. तर भरपूर महाग असेल, मला वाटते 400-500च्या वरती असेल ओले काजू करते. तर त्याच काढायला आलो. मागे पण काढल्या होत्या मी ताट भरून, पूर्ण ताट भरले होतं याचं काजूगरने. आणि काय झालं, मी पिशवी अडकली नाही त्यामुळे हाताची पूर्ण बेकार हालत झाली. पूर्ण हात म्हणजे हे झालं, जर लागला त्याचा आणि पूर्ण खराब झालं होतं. आता पूर्ण सालं की जाऊन वगैरे व्यवस्थित झालेले आहेत. तर तेच तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहे काजूचे वगैरे. तर शेतीचा पण दाखवेन थोडा इकडे तिकडे, कारण आत्ता काय वाळवंटासारखी शेती वाटते. कारण उन्हाचं सीझन आहे आणि आमच्याकडे पाऊस पाणी वगैरे असेल तर शेती, उन्हाळ्याची अजिबात शेती नसते. तर नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलवर. तर सुरू करूया आजच्या एका नव्या व्हिडिओला. त्यासोबतच जाता जाता मी थोडी नेणार आहे लाकडं, कारण जी कवळं वगैरे तोडून ठेवतात म्हणजे जळणासाठी, म्हणजे पेटवासाठी, नंतर भात शेतीला दाखवतो मी ती. तर त्याची जे बुडकं होतं त्याची लाकडं साठलेली आहेत. आता हे जे कवळं आहेत हे कवळं तोडून ठेवलेलं आहेत, म्हणजे पाला वगैरे जे झाडांचे शेंडे वगैरे आहेत, आता त्याला पूर्ण पालवी फुटून आणि परत येतील. तर याचे जे मोठे मोठे दांडे होते ती काढून घेतात जळणासाठी, लाकडासाठी. आणि हे पुढे मे महिन्याकडे वगैरे असं पसरून तरवा, जिथे आपण भात पेरायचं आहे त्या ठिकाणी जाळतात. त्या ठिकाणी मग तरवा वगैरे एकदम भारी येतोय, भाकाच दिसतोय शेत. नाईटला एक मी खोपीचा ब्लॉग टाकलेला, अंडा पार्टी वगैरे केलेली. हे सावर आहे, त्या सावरीच्या पट्टीमध्ये ओप्यामध्ये होती. तिथं जो छोटा खाट दिसतोय तिथंच ती आम्ही केली होती, पण ती सध्या काढली आता. काय कारण काय गरजच नाही, पावटा वगैरे वरना पूर्ण काढून घेतलेला आहे. आता जनावरच दिसते, इकडे गाय एक आहे चरते. ही कवळं आहेत सगळी, ढीगभर तुम्हाला कवळं दिसतील, कारण शेती भरपूर असल्यामुळं तरवा वगैरे पण तेवढा लागतो. आणि वरती घनदाट जंगल. पहिल्यांदा आपण काय करूया, काजी काढून घेऊया, नंतर लाकडाची मुळी बांधूया आणि मग नंतर घरी. तर मी आलो हे आमच्या काजीपाशी. 1-2 काजी आहेत, पण जास्त नाही आहेत. याला अशीच गुरा राखायला वगैरे येतात, ती काढून घेऊन जातात. हे खाली काठी वगैरे दिसते पडलेली, त्यामुळे बिया काही जास्त नाहीत, म्हणून आम्ही जास्त करून भाजीलाच संपवून टाकतो, कारण कोण राखत नाहीत, काढून येतात अशीच कोणी पण. पावसाळ्यात हे शेत एकदम हिरवगार दिसतंय, आता पूर्ण भकास झालंय. ज्या वळांबीला होत्या म्हणजे साईडला पूर्ण ज्या हाताला गावत नाही त्या आपण काढून थोड्या काढून घेतल्यात. आणि आता आपल्याला वरती चढायचं आहे आणि हाताला गावतील त्या काढून घ्यायच्या. वरती आल्यानंतर थोड्या प्या दिसत्या, खाली तर काहीच दिसत नव्हतं. असं वाटतं पार्कच वाटून कोणतरी नेले भरपूर कोणतरी काढून. जास्त करून वाळलेल्याच आहेत, ओल्या कमीच आहेत.
भरपूर भेटल्यात। खालून बघितलं तर दिसत नव्हते एवढ्या, पण वरती झाडावर चढल्यावर आतमध्ये पानाच्या आतमध्ये लपलेले भरपूर होते बे। जास्त करून मला ओल्या पाहिजे होत्या आणि जास्त करून आपल्याला वाळलेलेच भेटलेले आहेत, एकदम वाळलेले भेटलेच। जास्त कोण काजू खात नाहीत, मीठ वगैरे लावून खातात कारण घसा जाम होतो। गोड आहे पण असं खायला नाही, घसा एकदम जाम होतो, घसा बसल्या का तुझं। तर आपल्याला वाळ्याला एवढ्या भेटल्याच, कारण वाळ्याला जास्त काय आम्ही कशाला यूज करत नाही, वाळ्याने पावसाळ्यात भाजून वगैरे खातो तेवढं। ओल्या एवढ्याच भेटल्यात, खूपच कमी भेटल्यात, कारण आता एवढ्या चिडल्या तर मला वाटते वाटी ते अर्धी वाटी घर पडेल, काजू घर पडेल। आणि ह्या भरपूर आहेत, ह्याच्या दोन्ही जर ओल्या भेटल्या असत्या तर बरं झालं असतं। आणि काजू इकडे ढीवर पडल्यात बारकं, बाकीचे ह्या शेळींना वगैरे खायला दिलं। वरती शेळ्या होत्या सगळ्या इथे जमा झाल्या होत्या, त्यांनी खाऊन टाकलं। जंगले जास्त पिकलेले आहेत ते घरी घेतले, मावसभावाची पोरं वगैरे खातील त्यासाठी, बाकी काय हे फेकून देणार। ओल्या काजीच्या बिया खूपच कमी भेटल्यात, बघूया आणि थोड्या भेटतात त्या, कारण भरपूर कमी आहेत, कारण ते दिसतात एवढ्या पण चिरल्यानंतर खूप कमी पडते त्याचं काजू का। काजीच्या बिया वगैरे काढून झालेले आहेत, तर आता मी जी बोललो होतो मग वरची कवळ्याची लाकडं उरलेले आहेत ती नेण्यासाठी आले। थोडी 2-3 दिवस मी नेत होतो, आता थोडीच उरल्यात आणि खाली थोडी उरल्यात ती मिक्स करून नेणार। तर चला मग मित्रांनो, मी चाललो आहे आता घरी, टाईम खूप झाला, 10 वाजले, 10-10:30। तर मी छोटंसं हे काजूच्या आमटीचं म्हणजे थोडंसं लास्टला टाकलं आहे, ते बघू शकता भाजी कशी झालेली आहे। तर इथंच मी हा छोटासा ब्लॉग समाप्त करतो, तर भेटू अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाबा आणि धन्यवाद।